नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे सुभाष आयशमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण टेस्ट 2 चं डिस्कशन बघतोय। त्याच्यातील गणित बुद्धिमत्ताचा पाठ आपण आज डिस्कस करणार आहोत। मी ही टेस्ट सिरीज डिझाइन करताना अशी काळजी घेतलेली आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा, सगळ्या टाइपचा आणि सगळ्या टॉपिकचा समावेश त्याच्यामध्ये व्हावा आणि जास्त फोकस मी याच्यावर ठेवला। आयोग ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारतं मी सुद्धा त्याच टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेत। 9सातून एकदा विचारणाऱ्या प्रश्नांवर मी फोकस केलेला नाही आणि ते तुम्हाला पडणार सुद्धा नाहीत पेपरला। ठीक आहे, त्यामुळे आयोगाचा ज्याच्यावर भर आहे त्याच टॉपिक मधले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण इथं घेणार आहे। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न वेगळा दिसेल। त्यामुळे असं होणार नाही की मागच्या टेस्टला झालेला हा मग तसे ते बोर्ड मार्क्सचे वगैरे जे प्रश्न असतात ना तेवढेच फक्त, बाकी मोठ्या टॉपिकचे प्रश्न कधीच तसं होणार नाही। ठीक आहे, सुरू करू। तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही अकॅडमीमध्ये संपर्क करा किंवा मला पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी चालेल। चला स्टार्ट करू। पहिला प्रश्न काय आहे? आशाने 2160 ला मिक्सर विकत घेतला आणि तो 1998 ला विकला। या व्यवहारात तिला झालेल्या तोट्याची टक्केवारी। आता तिला तोटा किती झालाय तर 2160 रुपयाची गोष्ट 1998 ला विकली, म्हणजे हे 2000 जरी पकडले तर तिथला 2 रुपये आणि हे इथले वरचे 160 रुपये, म्हणजे तिला तोटा कितीचा झाला? 162 रुपयाचा तोटा झाला तिला। बरोबर, 162 रुपयाचा तोटा तिला किती रुपयांवर झाला? 2160 रुपयांवर झाला। मग मी काय म्हणणार, 2160 वर जर 162 रुपयाचा तोटा होत असेल तर 100 वर किती? आणि मी तुम्हाला प्री रिक्वायरमेंट सांगितलेत गणित बुद्धिमत्ताच्या। प्री रिक्वायरमेंट काय आहेत की तुम्हाला 1 ते 30 पाढे, 1 ते 30 वर्ग आणि 1 ते 10 तरी ॲटलिस्ट घन पाठ पाहिजेत। आता इथं 162 दिसतंय, लगेच कळलं पाहिजे 18, 90, 62 असे असतं। मग मी काय केलं, 18, 90, 62 असे, नाही तर तुम्हाला ते 2-2 भागत बसायला लागतं। ठीक आहे, परत एका शून्याला 1 शून्य केला, 18, 90, 62 असे, 18 एके 18, 3 उरले, 18 दुनी 36, परत 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12, परत बेदुनी 4 आणि बे पंचे 10, तर टोटल शेवटी आलं किती? 5 त्रिक 15 आणि हे खालचं 2, म्हणजे 15/2 म्हणजेच किती टक्के? 7.5%। 7.5%। तर तोट्याची टक्केवारी काय असणार आहे? 7.5% तोटा झाला। नेहमी लक्षात ठेवायचं, नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर असतो। समजलाय प्रश्न सगळ्यांना? नफा तोट्याचा हा सिंपल असा प्रश्न होता, फक्त तुमचं कॅल्क्युलेशन, पाढेपाठ असणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं मी कन्सिडर केल्या होत्या। चला पुढचा प्रश्न बघा। पुढचा प्रश्न काय? 2 संख्यांचे लसावी आणि मसावी अनुक्रमे 54 आणि 9 आहेत। जर एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या कुठली? लसावी मसावीचा एक रूल तुम्हाला माहित आहे। काय रूल आहे? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी। काय करतो आपण? 2 संख्यांचा गुणाकार लसावी गुणिले मसावी। एक संख्या किती आहे त्यातली? 18, दुसरी संख्या आपण क्वेश्चन मार्क पकडू। ठीक आहे, एक संख्या 18, दुसरी संख्या क्वेश्चन मार्क आणि बरोबर लसावी गुणिले मसावी। लसावी किती? 54 आणि गुणिले मसावी किती? 9। बरोबर, ह्या झाल्या तुमच्या 2 संख्या। आता चला बघा, भाग घालवा। 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी। 18 एके 18, 18 त्रिक 54, क्वेश्चन मार्क बरोबर 3 9 27, तर दुसरी संख्या काय असणार आहे? दुसरी संख्या 27 असणार आहे। ऑप्शन नंबर 1। कळलं सगळ्यांना? फेमस आहे, याच्यावर MPSC ने आजपर्यंत 2009 ते 2025 पर्यंत 15 प्रश्न याच टॉपिकवर विचारले आणि ते चेक करायचं। आता माझी दोन्ही पुस्तकं आहेत, अंकगणित टॉपिक वाईज PYQ किंवा बुद्धिमत्ता टॉपिक वाईज PYQ, त्यामुळे मला ते लिटरली पार्टच आहे कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आहेत, कुठल्या टाईपवर सुद्धा। तर ह्याच्यावर जवळजवळ 15 प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत। टोटल प्रश्न असतील 45 लसावी मसावीचे, त्यातले 15 प्रश्न फक्त या रूलवर आहेत। 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी। हे 3 संख्यांच्या बाबतीत होत नाही। 3 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी असं होत नाही। पुढे जाऊ आपण। पदावलीचा प्रश्न आहे हा, एकदम व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला आलाच पाहिजे, त्याला काय पर्याय नाहीये दुसरा। बघा कसं करणार तुम्ही। पहिल्यांदा आतमधलं सोडवायचं आहे। मग 19 - 12, 19 - 12 किती? 7 आणि 7 भागिले 7 किती? 1। परत आपण भागाकार करणार आधी 8 भागिले 8 किती? 1 आणि 1 गुणिले 1 किती? 1, म्हणजे ह्या पूर्ण कंसाचं उत्तर काय आलं? 1।
आता इकडचं काय मग, म्हणजे 1 आलं म्हणजे काय अर्थच नाही. मग इकडचं काय राहतं आपल्याला 17 गुणिले 30 गुणिले 1, मग एवढंच राहिलं आपल्याकडं 17 गुणिले 30 गुणिले 1, दुसरं काही येतच नाही. मग किती येत आहे 17 त्रिक 51, म्हणजे किती झालं 510 गुणिले 1 म्हणजेच 510. काय आलं आन्सर? ऑप्शन नंबर 1 510. फक्त असं चित्रविचित्र काय दिसलं की मुलांना घाबरायला होतं, तर घाबरायचं नाहीये. सिंपल पद्धतीनं आपलं डोकं शांत ठेवून करत राहायचं आहे. बॉड मास आधी आपण काय सोडवणार? ब्रॅकेट मधला पण आतमधला ब्रॅकेट, ठीक आहे, आतून सोडवत द्यायचं, बाहेर 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 एक्सपांड करत जायचं आपण. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. दिनांक 3 फेब्रुवारी 2023 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीसाठी 2000 वर 6.75% वार्षिक व्याज दराने सरळ व्याज शोधायचं आहे. आता सरळ व्याज शोधायचं आहे, मग आपल्याला काय माहित पाहिजे? सरळ व्याजामध्ये आपल्याला I इज इक्वल टू काय काय असतं? PRT छेद 100 असतं. I इज इक्वल टू म्हणजे सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100, प्रिन्सिपल रेट आणि टाइम भागिले 100 असतं. ठीक आहे, मग त्यांनी त्यातलं प्रिन्सिपल दिले 2000, प्रिन्सिपल दिले 2000, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 6.75%, म्हणजे 6.75 दिलाय रेट ऑफ इंटरेस्ट. पण टाइम त्यांनी डायरेक्ट नाही दिला. ते म्हणतात की टाइम साठी थोडंसं कष्ट घ्या. तुम्ही काय कष्ट घ्या टाइम साठी? तर आता त्यांनी दिले 3 फेब्रुवारी 2023 ते 17 एप्रिल 2023. मग मला सांगा 3 फेब्रुवारी 2023 आहे, तर फेब्रुवारीचे किती दिवस राहिले? 28 वजा 3 25 दिवस फेब्रुवारीचे राहिले. परत मार्चचे किती होते? मार्चचे 31 आणि 17 एप्रिल पर्यंतच काढायचंय, तर 17 एप्रिलचे किती? 17 दिवस एप्रिल महिन्यातील. मग टोटल किती झाले? 5 आणि 1 6 आणि 7 13, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 2 7. टोटल किती दिवस झाले? 73 दिवस झाले. म्हणजे दिवस किती मिळाले मला? 73. पण हे 73 असं चालेल का? तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो? % पर एनम, दर साल दर शेकडा असतो, प्रतिवर्ष असतो. 73 तर दिवस झाले. वर्षासाठी काय करायला लागणार आपल्याला? इथं 365. वर्षासाठी तुम्हाला इथं काय करायला लागेल? 365. आणि मग खाली काय राहतंय तुमचं? खाली राहतंय 100, जे आपल्या आहे फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने आपल्याला आता हे गणित सोडवायचं. लगेच इथल्या इथं तुम्हाला कळायला पाहिजे हे बरोबर 73 दिवस येतात किंवा ते 365च्या पटीमध्ये फॅक्टरमध्ये असतात ते नेहमी, कारण 73ची 5 पट किती आहे बघा? 365 आहे. मग हे लगेच तुम्ही असं करू शकता, 73 एके 73, 73 पाची 365 केलं. मग परत तुम्ही काय करायचं? 2 शून्याला 2 शून्य कट केले आणि 5 एके 5 आणि 5 चोक 20. शेवटी राहिलंय काय? 6.75 गुणिले 4, 6.75 गुणिले 4. मग हे आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करणार आपण? हे 2 पद्धतीनं सॉल्व करू शकतो. एक तर 6.75 ला सरळ 675 घ्या, खाली 100 लिहा, हे बरं पडेल. मग कसं होतं आता? 4 एक 4, 25 चोक 100 आणि आता मग 25 न भाग घालवा. 25 दुनी 50, उरले 17 आणि 25 7 पावणे 200. किती आलं रे? 27. किती आलं? 27. ऑप्शन नंबर 1. तुम्ही डायरेक्ट 6.75 ला 4 ने गुणवून 2 घराचे इकडे दशांश चिन्ह देऊन तसं पण चालतं, पण मला ते बरं वाटतं जरा. आपल्याला जे जे चांगले चांगले पाडे आहेत 6.75 ला 675 चे 100 केलं. इव्हन ते तुम्ही इथं सुद्धा करू शकला असता. हे ना कॅल्क्युलेशन सोपे होतात. कॅल्क्युलेशन खरंच गणितात सोपे असतात. जिथं बॉडमास आहे तिथंच फक्त तुमची कॅल्क्युलेशनची परीक्षा आहे, नाहीतर कुठलीही स्पर्धा परीक्षा ही कॅल्क्युलेशनची नसते, ती कन्सेप्टची असते. ओके, काय आलं? 27. पुढे जाऊ आपण. बघा खालचा प्रश्न कुठला आहे? स्पीड टाइम डिस्टन्स आहे. लगेच बघितल्या कळतंय. 240 मीटर आणि 410 मीटर लांबीच्या 2 ट्रेन अनुक्रमे 80 किलोमीटर प्रति तास आणि 110 किलोमीटर प्रति तास एकाच दिशेने. कुठल्या टाईपचं गणित आहे? एकाच दिशेने म्हणजे सेम डायरेक्शनचं. मागून येणाऱ्या वेगवान ट्रेनला दुसरी ट्रेन पूर्णपणे ओलांडण्यासाठी लागणारा वेळ. ठीक आहे, बघा मग कसं कसं काय काय करू शकतो. आता वेळ विचारलाय, t इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती? दोन्ही ट्रेनची लेंथची बेरीज 240 अधिक 410 छेद टाइम. स्पीडचं काय होणार? सेम डायरेक्शन आहे तर स्पीडचं सबट्रॅक्शन, सेम सबट्रॅक्शन SS. मग 110 वजा 80, 110 वजा 80. पण हे सगळं वरचं मीटरमध्ये आहे तर ह्याला पण मीटरमध्ये करण्यासाठी 5/18 ने गुणायला लागेल. मग थोडक्यात काय बनेल हे स्ट्रक्चर? 240 आणि हे 410 आहे. 240 आणि 410 तर हे स्ट्रक्चर काय बनेल? 4 आणि 2 6,
650 छेद 110 वजा 80 30 गुणिले 5 आणि हे खालचा 18 कुठं जाणार, वर जाऊन बसणार. ठीक आहे, कॅल्क्युलेशन इझी करतोय मी, काही वेगळं करत नाहीये. चला मग कसं कसं काय काय होईल. शून्याला शून्य गेले, 3 1 3, 3 सख्ख 18. एकच मिनिट. 3 1 3, 3 सख्ख 18 बरोबर. 5 1 5, 13 5 65 म्हणजे 13 सख्ख 78. काय आले 78 सेकंद. 78 काय आले सेकंद. पण तसा काय ऑप्शन आहे का इथे, नाहीये, कारण त्यांनी कशात विचारले तुम्हाला, मिनिटामध्ये विचारले. मग 78 सेकंद आहे, याचा अर्थ ह्याला मिनिट करायचं आहे. म्हणजे काय करायला लागणार, 78 भागिले 60. 78 भागिले 60 केलं की ह्याचं उत्तर काय येणार, मिनिटात येणार. म्हणजे शून्याचा पॉईंट इथं ठेवला आणि 13 सक्क काय असते 78 म्हणजे 1.3 मिनिटं. 1.3 मिनिटं हे काय येणार तुमचं आन्सर येणार आहे. ओके, चलो पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा काय आहेत. एम आणि एन या दोन संख्या अशा आहेत की एमच्या 4% आणि एनच्या 6% यांची बेरीज एमच्या 60% आणि एनच्या 14%च्या बेरजेच्या निम्मी आहे. बेरजेच्या निम्मी आहे. तर एम आणि एनचे गुणोत्तर जे दिले ते काढू. 4% म्हणजे काय 0.04 म्हणजे 0.04 एमच्या आणि एनच्या 6% म्हणजे प्लस 0.06 एनच्या. यांची बेरीज किती आहे, यांची बेरीज ही एमच्या 7% म्हणजे 0.07 एमच्या आणि एनच्या 14% म्हणजे 0.14 एनच्या. 0.14 एनच्या. एनच्या. ठीक आहे, तिथं थोडंसं समजून घ्या. आणि यांच्या बेरजेच्या काय रे निम्मी आहे, यांच्या बेरजेच्या निम्मी आहे. मग आता इकडचं तिकडं करून घेऊ आपण. हे जर इकडं आलं तर काय होईल 0.08 एम अधिक 0.12 एन इज इक्वल टू 0.07 एम अधिक 0.14 एन. हे दोन इकडं घेतलं फक्त गुणाकारात. आता एम एम एका साईडला घ्या. हे 0.07 जर इकडे घेतलं तर काय होईल 0.08 वजा 0.07 म्हणजेच काय 0.01 एम इज इक्वल टू हे 0.12 तिकडे घेतलं मी तर 0.14 मधून 0.12 गेले तर किती उरते 0.02 एन. त्यांनी तुम्हाला काय विचारलंय एम आणि एनचं गुणोत्तर विचारलंय. हे एमच्या खाली एन घ्या, एमच्या खाली एन आणि इकडचं 0.01 इकडे घ्या 0.02 छेद 0.01 झालं. म्हणजे सेमच ठिकाणी पॉईंट आहे तर हे काय होणार 2/1. म्हणजे थोडक्यात एम आणि एनचं गुणोत्तर किती येणार, एम आणि एनचं गुणोत्तर 2:1. ऑप्शन नंबर 3. उलट सुलट काहीही चालत नाही. एकाच 2 पण ऑप्शन मध्ये मी टाकलेलं आहे का गडबडीत मुलं हे उत्तर लिहितात आणि आयोगानं असं किती वेळा चुकवलंय. आपल्याला काय करायचं होतं, त्यांनी जे दिले ते मांडायचं होतं. एम आणि या दोन संख्या अशा आहेत कशा आहेत, एमच्या 4%. 4% म्हणजे 0.04. कसं लिहायचं 4% म्हणजे 4/100. 4/100 म्हणजेच किती 0.04. एन किती आहे परत मग 6% म्हणजे 0.06. यांची बेरीज किती आहे एमच्या 60% आणि एनच्या 14%च्या निम्मी आहे. बस त्याच्या एवढं आपण केलेलं आहे. चल पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघू. एका दुकानात इलेक्ट्रॉनिक घड्याळाची छापील किंमत 25,960 आहे आणि ते घड्याळ 20% सूट देऊन उपलब्ध आहे. ग्राहकाने दुकानातून ते घड्याळ खरेदी केल्यास त्याला किती किंमत द्यावी लागेल. घड्याळाची किंमत किती आहे 25,960. ही घड्याळाची किंमत आहे 25,960 आणि डिस्काउंट किती आहे, डिस्काउंट 20% उपलब्ध आहे. पण डिस्काउंट विचारलाय का नाही. घड्याळ किती रुपयाला भेटले हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग 20% डिस्काउंट असेल तर घड्याळ किती रुपयाला पडणार 80%ला पडणार. 20% डिस्काउंट असेल तर 25,960च्या काय करायला लागेल तुम्हाला 80%. शून्याला शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेले. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला तो गुणाकार करायला लागेल. पण पूर्ण गुणाकार नाही करायला लागत, हेच मी तुम्हाला सांगतोय. गुणाकाराची परीक्षाच नाहीये. 8 × 48 गुणाकार काय जरी आला तरी त्याच्या एकक स्थानी काय यायला पाहिजे होतं 8.
आणि एकक स्थानी 8 असणार आहे. किती ऑप्शन आहेत? फक्त एकच ऑप्शन आहे. मी ऑप्शन तयार केलेत म्हणून नाही म्हणत, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हे असंच असतं. त्यांना तुम्हाला हे विचारायचं आहे की बाबा 20% डिस्काउंटच्या वेळी तुम्ही काय 20% डिस्काउंट काढून ते मूळ किमतीतून मायनस करताय का? नाही, तुम्ही डायरेक्ट 20% डिस्काउंट आहे तर त्याचं 80% काढा ना. कशाला वेळ घालवताय? तुम्हाला डिस्काउंट कोणी विचारलाय का? तुम्हाला डिस्काउंट कोणीही विचारलेला नाही. मग चला गुणाकार करायचं तर गुणाकार करू आपण. 8 × 48, 7 आले 4, 8 × 9 72 आणि 4 76, 7 आले 7, 8 × 45 आणि 7 47 आणि 8 2 16 आणि 4 20. किती आलं? 20,768 आहे का आन्सर? आहे. गुणाकार करायचं तर गुणाकार करा. चलो पुढे जाऊ आपण. एका घनरूप पाण्याच्या टाकीची क्षमता 62,000 लिटर आहे. जर टाकीची लांबी आणि खोली अनुक्रमे 2.5 मीटर आणि 10 मीटर असेल तर त्याची रुंदी काढा. सिंपल तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असतं. काय म्हटलं मी? 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असतं. असा एक प्रश्न येऊन गेला आयोगाला. ठीक आहे. मग इथं जर 62,000 लिटर आहे तर हे किती असणार आहे? 62,000 मीटर क्यूब. टाकीची क्षमता म्हणजेच टाकीचं व्हॉल्यूम. घनरूप आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम इज इक्वल टू LBH. व्हॉल्यूम किती आहे आपलं? 62. मग त्यातली लांबी दिली आहे त्यांनी, लांबी दिली आहे 2.5, रुंदी दिली आहे त्यांनी 10 आणि तुम्हाला काय विचारले? तुम्हाला उंची दिली आहे 10 आणि तुम्हाला काय विचारले? रुंदी विचारलेली आहे रुंदी. ठीक आहे. 3 पैकी 2, 4 पैकी 3 गोष्टी दिलेल्या आहेत. मग कसं करणार? पहिल्यांदा 2.5 गुणिले 10 25 येतं. मग रुंदी बरोबर हे आलं 25, मग 62 भागिले काय येणार? 25. मग कसं होतंय? 25 दुनी 50. करेक्ट. उरले किती? 12. पॉईंट दिला. 25 चोक 100, 12 म्हणजेच 120 ना. 25 चोक 100, उरले किती? 20. अजून एक शून्य दिला आणि 25 8 200, 2.48 मीटर. रुंदी किती आहे? 2.48. 4 पैकी 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला पुढची गोष्ट काढायची आहे. समजलं सगळ्यांना व्यवस्थित? ओके. इथं समजून घेण्यासारखी गोष्ट होती की ही, आणि हा तोच प्रश्न आहे जो तुम्हाला 18-19 मार्कांवर घेऊन जाणार आहे. कारण बऱ्याच लोकांना हेच माहीत नसतं की 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. रेशोवरचा प्रश्न आहे, भागीदारीचा. पहा कसा सोडवता येईल आपल्याला. A, B आणि C हे 10वीच्या वर्गाचे भाग आहेत. A आणि B चे गुणोत्तर 9/4 आहे. A आणि C चे गुणोत्तर 3/2 आहे. तर ABC शोधायचं आहे. एकदम सिंपल, आपण एकदम चांगल्या पद्धतीने सिंपल पद्धतीने सांगितलेलं आहे क्लासमध्ये. ABC दिला असेल तर AB चं किती आहे? 9/4. AB आहे 9/4 आणि AC चं किती आहे? 3/2. A आणि C चं किती आहे? 3/2. बरोबर. आपण काय सांगितले? वरच्या खालच्याचा गुणाकार करायचा आणि तिरका गुणाकार करायचा. वरच्या खालच्याचा गुणाकार 9 त्रिक 27, 4 त्रिकोण 12 आणि 4 दुनी आणि 9 दुनी 18. समजलं का? म्हणजेच काय येणार? ABCचं गुणोत्तर काय येणार? 27 12 सॉरी 4 दुनी 8, 27 12 एकच मिनिट 27 12 आणि 8. हम्म 27 12 आणि 8 ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट थोडंसं थांबूया आपण. AB आणि BC. ठीक आहे. इथं हे BC हवं आहे आपल्याला पेपरमध्ये. नऊ त्रिक 27, 4 त्रिकोण 12 आणि 4 दुनी 8, 27 12 आणि 8. ठीक आहे. AB चं गुणोत्तर 9/4 आहे. BC चं गुणोत्तर 3/2 आहे. तर ABC चं किती? 4 त्रिकोण 12, 9 त्रिक 27 आणि 4 दुनी 8. आपण हे वर खाली आणि तिरके गुणाकार अशा पद्धतीनं करतो. जर सेम तसाच प्रश्न घ्यायचा असेल, इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यामुळे तुमचं उत्तर वेगळंच आलं असणार आहे. थोडंसं जर आपल्याला त्या प्रश्नाप्रमाणे करायचं असेल तर असं होईल ते. ABC AB किती आहे? 9/4 आणि प्रश्न जो आहे AC
जर 3 आज 2 असं घेतलं तर 9 त्रिक 27, परत काय येणार 4 त्रिकोण 12 आणि 9 दोन्ही 18. कशाप्रमाणे? जर प्रश्नाप्रमाणे आपण गेलो तर. पण हा प्रश्न खरा प्रश्न असा आहे B:C. पुढे जाऊ. 90चं, पेट्रोलची किंमत 70% वाढते, त्याचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे त्यावर होणारा खर्च फक्त 19% वाढेल. एकदम सिंपल पद्धतीनं कसं जायचं आपण? प्राइस, क्वांटिटी आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. किंमत कितीनं वाढते? 70%. म्हणजे 100चं काय होतंय? 170 होते. 100चं 170 म्हणजेच काय? 10चं 17. ठीक आहे. वापर किती कमी करावं म्हटलं? ठीक आहे, क्वांटिटीचं नंतर विचार करू. खर्च फक्त 19% वाढेल म्हणजे 10चं किती होईल? 19%. 100चं किती होईल? 119. 100चं किती होईल? 119. 17% म्हणजे 100चं 70% म्हणजे 100चं 170 तर 10चं 17. 19% म्हणजे 100चं 119. त्यांनी काय विचारले? क्वांटिटी. आपल्याला काय माहित आहे? प्राइस इंटू क्वांटिटी बरोबर काय असतंय? एक्सपेंडिचर. बरोबर. पण क्वांटिटी विचारले, मग क्वांटिटी बरोबर काय येणार? एक्सपेंडिचर अपॉन प्राइस. एक्सपेंडिचर अपॉन प्राइस. मग क्वांटिटीचं काय होणार? क्वांटिटीचं क्वांटिटी 100/10. एक्सपेंडिचर अपॉन प्राइस 100/10 आणि इकडं काय होणार? 119/17. जमलं का? मग मला सांगा, 0ला 0 गेले, हे किती उरलं? 10 आणि 17 7 19 हे किती उरलं? 7. 10चं 7 झालं. 10चं 7 झालं म्हणजे कितीनं कमी झालं? 3नं कमी झालं. मग 10वर 3 कमी तर 100वर किती? 30%. क्वांटिटी कितीनं कमी करायला पाहिजे? 30%. तुम्ही हे सोडूनच द्या. प्राइस 70% वाढली म्हणजे 70% कमी, तसलं काय होत नाही. प्रॉपर तुम्हाला शिकवलेलं आहे. प्राइस 10चं 100चं 170 झालं, वाटल्यास तुम्ही लिहा इथं आधी 100चं 170, मग 0 0 कट करा. परत एक्सपेंडिचर 100चं 119 झालं, 19% वाढलं. क्वांटिटी विचारले, क्वांटिटी म्हणजे एक्सपेंडिचर अपॉन प्राइस असते. पहिली वाली क्वांटिटी काय पाहिजे? मग 100/10. दुसरी वाली क्वांटिटी काय पाहिजे? चेंज झालेली 119/17. 100/10 म्हणजे 10, 119/17 म्हणजे 7. म्हणजे सुरुवातीला क्वांटिटी 10 होती, नंतर ती 7 झाली म्हणजे 10चं 7 झालं म्हणजे कितीनं कमी? 3नं कमी झालं. 10वर 3 कमी म्हणजे 100वर किती? 30% कमी. आपल्याला त्यांनी टक्क्यांच्या भाषेत विचारले तर काय येणार? ते 30. 70% सुद्धा ऑप्शन आहे. बऱ्याच पोरांना तेच वाटतं प्राइस वाढली की क्वांटिटी पण तेवढ्यानंच कमी होते. असं काही नसतं. ठीक आहे. उलट ते कधीच होऊ शकत नाही. नेक्स्ट. चला, मॅथचा पार्ट संपलेला आपला. रिझनिंग बघू आपण आता. रिझनिंग मध्ये काय करता येईल? फेवरेट प्रश्न. हा प्रश्न प्रत्येक टेस्टला टाकणार आहे मी. का? सिलॉजिझम आयोगाच्या प्रत्येक पेपरला असतं. असं एकही पेपर नाही की ज्यात सिलॉजिझम नाहीये. जर वर्षात आयोग 6 एक्झाम घेत असेल वेगवेगळ्या प्रिलिम मेन्स पकडून, तर 6 पैकी 4 ते 5 एक्झामला सिलॉजिझम प्रश्न पडतो. मग आपण प्रत्येक वेळी व्हरायटीचे प्रश्न ठेवलेले आहेत. कधी 2 वाक्यांचे, कधी 3 वाक्यांचे. काही बशी प्लेट्स असतात. काढलं आपण. ह्या बशी आहेत. ह्या काही बशी काय आहेत रे? प्लेट्स आहेत. काही बशी प्लेट्स आहेत. कोणतीही प्लेट वाटी नसते. कोणतीही प्लेट वाटी नसते. कोणतीही प्लेट काटा नसते. कुठलीच प्लेट काटा सुद्धा नाहीये. हे तर वेगळं झालं मग. ठीक आहे. 3 वाक्य. आता कोणतीही प्लेट वाटी नसते, कोणतीही प्लेट काटा नसते. पहिला, कोणतीही बशी वाटी नसते. कोणतीही बशी वाटी नसते. आपण असं काही सांगू शकत नाही. बशी आणि वाटीचा संबंध दिलाच नाही, आपण परफेक्ट सांगू शकत नाही, त्यामुळे पहिलंच चूक आलं. दुसरं, काही काटे वाटी असतात. काही काटे वाटी आपल्यात आहे का? नाही. आपल्यात नाही आहे तर कुणातच नाही. म्हणजे हे काय असणार? दोन्हीही निष्कर्ष आपले अनुकरण करत नाहीत. दोन्हीही निष्कर्ष अनुकरण करत नाहीत. ऑप्शन नंबर 1. निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्हीही अनुकरण करत नाही. कारण आपण फिक्स असं काय सांगू शकतोय का? नाही. आपल्याला आपले निष्कर्ष बरोबर आणायचे असतील तर ते 100% बरोबर पाहिजेत. आता तुम्हाला वाटेल सर काही वाटे काठी असतात, नाही आहेत. ठीक आहे. तर मग हे तुम्ही कसं काय असं कसं काय केलं? ते असू पण शकतील, नसू पण. वी डोंट नो. कोणतीही बशी वाटी नसते. सर बशी आणि वाटी नाही आहे की? पण असं काही नाही. मी इथं वाटी दाखवली आणि ह्या दोघांचं भांडण लावलं तरी माझी कंडिशन हे होते ना, कॉन्ट्रॅडिक्ट करते. बरोबर. त्यामुळं एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, तुम्हाला तुमचे निष्कर्ष डेफिनेट ट्रू लागतात. जगातल्या कोणी कशी जरी डायग्राम काढली तरी ते बरोबर असले पाहिजेत. चला पुढे जाऊ आपण. 7 लोक A, B, L, M, N, S आणि T एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत, पण त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. 7 लोक उत्तरेकडे तोंड करून बसलेत.
1 2 3 4 5 6 आणि हे 7. बीच्या डावीकडे कोणीही बसत नाही, म्हणजे बी कुठं बसलाय इथं. बी आणि एन यांच्यामध्ये फक्त 4 लोक बसलेत. 1 2 3 4. बी आणि यांच्यामध्ये किती लोक बसलेत? 4 लोक. एलच्या उजवीकडे फक्त 3 लोक बसतात. एलच्या उजवीकडे फक्त 1 2 3 लोक बसलेत. परत एम हा एसच्या डावीकडे बसतो. एम हा एसच्या डावीकडे बसतो. एम हा एसच्या डावीकडे बसतो. बरोबर. ए हा एलचा जवळचा नाही. ए एलचा जवळ नाही म्हणजे ए कुठे येणार? इथं येणार. बरोबर. आता राहिलाय कोण आपला? मग राहिलाय आपला टी. म्हणजे टी कुठे येणार आता तुमचा? इथं. मग विचारलंय काय त्यांनी? एच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर कोण बसतो? एच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर पहिला, दुसरा आणि तिसरा. 3ऱ्या क्रमांकावर कोण बसला रे? एल बसलेला आहे. ऑप्शन नंबर 2. एच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर कोण बसतोय? एल बसतोय. एकदम सिंपल वाचलं की जे फिक्स माहित आहे ते लिहायचं, नसेल माहित तर ते साईडला लिहायचं. अशा पद्धतीने आपण सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न सोडवत असतो. चला पुढचा प्रश्न बघू. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे हा. YE म्हणजे YE बार आहे एका विशिष्ट प्रकारे WG3 शी संबंधित आहे. YE 12 कशाशी संबंधित आहे? WG3. परत अजून एक काय आपल्याकडे? CS44 हे कशाशी संबंधित आहे? AU11 संबंधित आहे. तर आपल्याला त्याच पद्धतीनं त्यांनी काय विचारलंय? DH36 कशाशी संबंधित असेल? सगळ्यात पहिल्यांदा दिसता क्षणी काय कळते? 12ला 4 भागलं की 3 येते. 44ला 4 भागलं की 11 येते. तसं 36ला 4 भागा तुम्ही किती येते? मग 9. पटलं इथपर्यंत? म्हणजे 9 तरी पाहिजे. मग 9 पाहिजे म्हणजे हे ऑप्शन गेले 8 वाले. ठीक आहे. आता बीजे येणार की बीएच येणार तिथून प्रश्न आहे. मग ह्यांच्यातून वाय आणि डब्ल्यू आहे. मग जर तुम्ही एबीसीडी काढली तर काय असते? एबीसीडी XYZ WXYZ. वायच्या आधीचे एक सोडून आहे. आपण असे काढतो ना एबीसीडी AB तिथं MN पर्यंत. तर वायच्या आधीचे एक सोडून काय लिहिलंय यांनी? W घेतलंय. सीच्या आधीचे एक सोडून A घेतलंय. तसं डीच्या आधीचे एक सोडून काय येणार? B. ईच्या बाबतीत पण तसंच केलंय. CDEFG. ईच्या बाबतीत काय केले त्यांनी? ईच्या नंतरचं एक सोडून घेतलंय. मग एचच्या नंतरचं पण एक सोडून घेऊ आपण. एच नंतर आय आणि जे. आय सोडून काय येणार? जे. तर इथं काय येणार? BJ9. ऑप्शन नंबर 2. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? ओके. चला पुढे जाऊ. आता हा प्रश्न मी का टाकलाय माहितीये का? कारण हा जर डायरेक्ट पेपरला आला, तुम्हाला एकदाच विचारला आजपर्यंत आयोगानं, पण हा जर डायरेक्ट पेपरला आला ना लय अवघड होतंय की काय केलं तेच कळत नाही. आपण ह्याच्यात बघू त्यांनी काय काय केलंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली काढून घेऊ ABCD. त्याशिवाय बरं नाही वाटत. मग ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे. हे एवढं काढलं आपण. कलर चेंज करू आता आपण. आता त्यांनी काय म्हणलंय मला? DGCE JFHJ वगैरे असं काय मध्ये मध्ये काय येईल ते विचारलंय. आपण ट्रायल घेऊ ना. डी नंतर जी आला इथं. डी नंतर जी म्हणजे 2 सोडून आलेत. 2 सोडून. एकच मिनिट. 2 सोडून आलेत. बरोबर. परत सी नवीन स्टार्ट झाला इथे. सी नवीन स्टार्ट झालाय. सी नंतर ई आले म्हणजे 1 सोडून. मग ई नंतर काय येईल ते बघायला लागेल आपल्याला. ई नंतर एच घेऊ आपण. जर फॉर एक्झाम्पल ई नंतर आपण काय घेतला? ई नंतर परत जी घेतला. ठीक आहे. 1 सोडून इथं जी घेतला. परत जी नंतर जे आलंय म्हणजे 2 सोडून. म्हणजे 1 2 सोडलेत. परत आपलं नवीन स्टार्ट झालंय एफ. एफ नंतर 1 सोडून काय येणार? एच आलंय. एच नंतर 1 सोडून जे. आता जे नंतर 2 सोडून काय येणार? एम. म्हणजे इथं काय आला पाहिजे? एम. थोडक्यात 1 2 सोडलेत. म्हणजे डीच्या आधीचा 1 सोडून काय येणार? इथं बी. म्हणजे पहिलं बी पाहिजे. परत इथं जी आलं. इथं संपला. परत आय पासून. आय नंतर 1 सोडला के आला. बरोबर. इथं के नंतर 1 सोडला एम आला. आता एम नंतर 2 सोडून पी आला. परत 1 2 आलं. परत मग नवीन सुरुवात झाली.
ठीक आहे. मग नवीन सुरुवातीला परत ह्याच्या नंतरचं येतं, के नंतरचं येतं, म्हणजे इथं काय येणार, एल आलं. परत एल नंतर एक सोडा, एन आलं. ओके. परत एन नंतर एक सोडा, पी आलं, एक इथं एक, आणि पी नंतर 2 सोडली की काय आलं, एस आलं. थोडक्यात काय येतं आपलं, बी जी एम एल, आणि एस नंतर परत काय येणार, पी नंतर 2 सोडली की एस, आणि एनच्या पुढचं येतं ते म्हणजे ओ. थोडक्यात आपला आन्सर काय आलं, बी जी एम एल ओ, बी जी एम एल ओ. ओके. आता हे पुन्हा एकदा सांगू, ह्याला जरा मोठी मोठी जागा लागते, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं काय एवढं अवघड नाहीये. हे तुम्हाला दाखवतो. हे आपला ऑप्शन लिहितो म्हणजे तुम्हाला आधी कळेल. बी नंतर जी नंतर एम नंतर एल आणि नंतर ओ. आता लक्ष द्या एकदम. बी नंतर डी आलंय, एक सोडून आलंय, परत पेन चेंज करू आपण. बी नंतर ई आलंय, एक सोडून. डी नंतर जी आलंय, 2 सोडून. पहिलं 1 2 आहे, ह्याच्या आधीचं 1 सोडून पाहिजे होतं, पण ते ठीक आहे, सिरीज पूर्ण सुरू झाली आणि इथं संपलं. आणि इतर लेटर कुठला आला माहिती आहे, बीच्या पुढचं आलं सी. सी नंतर 1 सोडून ई, ई नंतर 1 सोडून जी, आणि जी नंतर 2 सोडून जे. आणि एफ कुठनं आलं माहिती आहे, ई नंतरचं एफ आलं, 2 नंबरच्या अक्षरानंतरचं. एफ नंतर 1 सोडून एच, एच नंतर 1 सोडून जे, परत 2 सोडून एम. आणि आय कुठनं आलं, 2 नंबरचं, एच नंतरचं सोडून आय आलं. सेम 1 1 2. एल कुठून आलं, के नंतरचं, दुसऱ्या अक्षरानंतरचं अक्षर येतं, परत 1 1 2, संपला. आणि ओ कुठनं आलं, दुसऱ्या अक्षरानंतरचं, एन नंतरचं पुढचं अक्षर, हे दुसरं अक्षर आहे ना एन, त्याच्या पुढचं काय आलं, ओ. अशा पद्धतीनं आहे. थोडक्यात सिंपल सांगायचं तर 1 1 2 असे सोडून अक्षरं आलेली आहेत. आणि जे नवीन अक्षर आले ते कुठून आले, दुसऱ्या अक्षरानंतरचं अक्षर नवीन सुरू झालेलं आहे. हे असं याच्या मागचं लॉजिक आहे. पुढे जाऊ आपण. हे काही देतात आणि ते त्याचा तुम्ही काहीच विचार करायचा नाही की सर असं कुठं असतंय का, ते त्यांची मर्जी, लॉजिक त्यांना काय सेट करायचं आहे ते. खालील वर्गामधील संबंध उत्तम प्रकारे दर्शवणारी वेळ आकृती निवडा. मांजरी, प्राणी आणि पेट्या. काय एकदम सोपं आहे. मांजरी, प्राणी आणि पेट्या. काय येणार आन्सर, ऑप्शन नंबर 4. का, हे सगळे तुमचे काय झाले, प्राणी. त्या प्राण्यांमध्ये हे काय झालं, मांजर. ठीक आहे. आणि पेट्या काय वेगळंच दिसते काहीतरी आपल्याला, त्याचं काही रिलेशन नाही, त्यामुळे काय येणार ऑप्शन नंबर 4. पुढे जाऊ. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल असं विचारलंय. बघा पहिल्यांदा डिफरन्सेस बघायचं आहे. 1, परत कितीचा आहे इथं 3, परत कितीचा आहे 5. हे बघ सोपं नाहीये. लेटेस्ट 2024 ग्रुप बी का ग्रुप सी प्रिलिमचा प्रश्न बघायचा, मे बी ग्रुप बी प्रिलिमचा प्रश्न. सेम विषम संख्यांचं लॉजिक आहे. त्यामुळे तुम्हाला खुश करण्यासाठी मी इथं आलेलो नाही, आयोगाच्या लेवलचे प्रश्न घेऊन मी तुम्हाला इथं आलोय. 2024 मध्ये हा प्रश्न विचारलाय, विषम संख्यांचा फरक. ठीक आहे. 1 3 5. परत 92चं 185 म्हणजे काय झालं 7, म्हणजे आता कितीचा फरक असणार आहे 9. 185तून 9 गेले किती येणार 176. ऑप्शन नंबर 3. काय लॉजिक होतं, विषम संख्यांचा फरक. लॉजिक काय होतं आपलं, विषम संख्यांचा फरक. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना इथपर्यंत. पुढे जाऊ आपण. काय पुढचा प्रश्न, जर बॉडमासचा प्रश्न आहे, भागिले आणि वजा यांची अदलाबदल केली. चला घेऊया जरा. भागिले आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि अधिकची करून घेऊ आपण. 97 गुणिले 70 वजा 35 म्हणजे भागिले 35. ठीक आहे. गुणाकाराच्या जागी परत अधिक 5 आणि वजा 4 असा प्रश्न आहे. मग पहिल्यांदा हे करायला लागेल ना सगळं आपल्याला. मग 70 भागिले 35 2, 2 गुणिले 97 किती आलं, 2 7 14, 92 18 19, 119 अधिक 5 वजा 4, 5 वजा 4 1 आणि 194 1 195. किती आलं अख्ख्या पदावलीचं उत्तर 195. ऑप्शन नंबर 3. समजते का. ठीक आहे. हे वेळ कसा जातो हा प्रश्न इम्पॉर्टंट. काय बॉडमासचा सगळ्यात जास्त प्रश्न बॉडमासचे आजपर्यंत. तुम्हाला वाटेल सर बॉडमास काय घेताय तुम्ही, सोडवत नाही स्किप करताय. वेळ उरला चांगला, सुरुवातीला जर कुठं मध्ये आधी मॅच आलं तर घेता, शेवटच्या 10 मिनिटात हे बघत पण अरे चिन्ह आदला बदली करायचे का, राहू दे बाबा, असं नका करू. हे सोपे प्रश्न आहेत. हा अवघड कधी बनतो, तुमच्याकडे 10च मिनिट आहेत
आणि तुम्हाला 20 प्रश्न सोडवायचे आहेत, तिथं तुमचं एवढं कन्फ्युजन होतं आणि जे तुमचं उत्तर येतं ना ते बी ऑप्शनमध्ये असते. एका दुसऱ्यानं चुकत असतं ना, किंवा चिन्ह इकडे तिकडे केल्यावर. तर ऑप्शन पण तशाच पद्धतीने ठेवलेत. मग मी पुढे बघा, पर्यायामध्ये दिलेली अशी आकृती ओळखा जी प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवल्यास तार्किकदृष्ट्या मालिका योग्य ठरेल. तार्किकदृष्ट्या मालिका योग्य ठरेल अशी आकृती करायची. बघा काय बघितल्या कळते सगळ्यांना. 5 बाजू आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. सगळ्यांना 5-5 आहे बरोबर. सगळ्यांना 5-5 आहे. मग 5 वालच बघू आपण आता. इथं 1 2 3 4 5 6 7 8 आहे, येणार नाही. इथं 5च आहे. 1 2 3 4 5 येणार. इथं बघा 1 2 3 4 5 6 नाही येणार. इथं बघा 1 2 3 4 5 6 नाही येणार. म्हणजे 5-5 वाल्या आकृत्या आपल्याला पाहिजे होत्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. LMNOPQR हे एका वर्तुळाकार टेबलावरती मध्यभागी तोंड करून बसलेत. किती आहेत मोजायचे? 3 आणि 3 6 आहेत, 7 आहेत. ठीक आहे. मग 7 काढले मी. 1 2 3 4 5 6 आणि 7 काढले. ठीक आहे. R हा Qच्या डाव्या बाजूला आणि Oच्या उजवीकडे बसलाय. R हा Qच्या डाव्या बाजूला आणि Oच्या उजवीकडे बसलाय. M हा Oच्या डाव्या बाजूला, M हा Oच्या डाव्या बाजूला आणि Lच्या उजवीकडे बसलाय. P हा Lच्या डाव्या बाजूला आणि Nच्या उजवीकडे बसलाय. एकदम सिंपल, लाईन बाय लाईन आपलं सेट होत गेलं त्याच्यात. ठीक आहे. तर Q आणि P दोघांचाही शेजारी कोण? Q आणि P. Q इथं आहे, P इथं आहे. दोघांचा शेजारी कोण आहे आपला? हा N आहे. दोघांचा शेजारी कोण आहे आपला? N. ऑप्शन नंबर 3. साधा सिंपल प्रश्न होता. फक्त आयोगाच्या वेळी कसं होतं, फॉन्ट मोठा असतो, अर्धा पान जातो प्रश्न, वरून इन्स्ट्रक्शन डायरेक्शन वगैरे असतात, परत तोच इंग्लिशमध्ये असतो, पानभर दिसतो हा प्रश्न. आणि हा प्रश्न पानभर दिसला की मग आपण ते बघतच नाही. पण ह्या प्रश्नात काहीतरी होतं का, वाक्य वाचल तसं पुट करता येत होतं तुम्हाला. ठीक आहे. बघायचं काय, तोंड कुठं करून बसलेत हे महत्वाचं आहे, कारण त्याच्यानुसार तुमचं उजवंडावं इकडं तिकडं होऊ शकतं. चला शेवटचा प्रश्न बघा. P हा R चा भाऊ आहे. ब्लड रिलेशनचा. खिशातले मार्क, हे प्रश्न सोडायचेच नाहीयेत, खिशातले मार्क आहेत. P हा R चा भाऊ आहे. केला आपण. P हा भाऊ आहे. पुरुष असेल तर स्क्वेअर करतो आपण. कोणाचा? R चा. R ही Q ची आई आहे. R ही Q ची आई आहे. S ही Q ची पत्नी आहे. S पत्नी आहे Q ची. S पत्नी आहे याचा अर्थ Q कोण होणार? पुरुष होणार. अधिक चिन्ह म्हणजे जोडपं. T ही S ची मुलगी आहे. T ही S ची मुलगी आहे म्हणजे या दोघांची मुलगी आहे T. तर P चा T शी संबंध काय? P कोण आहे T चा? तर P कोण आहे रे? P वडिलांच्या आईचा भाऊ. P कोण आहे T चा? वडिलांच्या आईचा भाऊ. वडिलांच्या आईचा भाऊ. हे आजकाल असे का देतात माहित आहे? ते अंकल म्हणजे मामा पण होतं, काका पण होतं, त्यामुळे आता ही अशी पद्धत सुरू झाली 1 वर्षापासून की असं डिटेल देतात तुम्हाला ते, जेणेकरून कन्फ्युजन नको मामा आणि काकामध्ये. ओके. तर हे असे आपले गणित बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न होते. तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो, जर हे तुम्ही डिस्कशन बघत असाल, तुम्हाला रोज 2 तास गणित बुद्धिमत्तेला देणं गरजेचं आहे. जर तुमचं खूप चांगलं असेल तर 1 तास तरी सुद्धा दिलाच पाहिजे. आपला विषय असा नाही आहे की आज मी लय भारी करतो मग आता डायरेक्ट पेपरला जातो मग मला मार्क मिळतील. नाही, तुमच्या डोक्यामध्ये रोज थोडं थोडं गणित, हाताखाली गणित आलं पाहिजे, तरच ते पेपरच्या वेळी तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल, नाही तर नाही. आणि तुमचा प्राईम टाईम द्या. तुमच्या प्रत्येक GSच्या पुस्तकात कच्ची पानं असू दे की तिथं तुम्ही जे म्हणता ना रेस्ट किंवा काय म्हणतो आपण चेंज ऑफ मूड, गणिताचे 10-12 मिनिटं गणितं सोडवली, 2-3 गणितं जरी सुटली त्यात मोठी मोठी तरी बस चेंज मिळाला तुम्हाला, परत तुम्ही तुमच्या GSच्या अभ्यासाला रेडी. तुमच्या प्रत्येक GSच्या पुस्तकात कच्ची पानं पाहिजेत आणि त्याच्यावर तुम्ही गणितं सोडवायची आहेत. असा केला तर अभ्यास होतो. मी आज 6 तास गणित करणार आहे असं होत नाही आपल्या विषयाचं, ते GSच्या विषयाचं होतं. माझ्या विषयाचं तसं होणार नाही. त्यामुळे तुम्ही कायम आधेमध्ये अभ्यास करायचा आणि 1-1.5 तास शिकून प्रॅक्टिस करणे, असा सलग 2 तास अभ्यास खूप झालं. 2 तासाच्या वर गणित डोक्यात जड होतं. त्यामुळे मध्ये आधे 10-10, 15-15 मिनिटं अभ्यास करणे ही बेस्ट टेक्निक आहे. तुमचा सलगचा 2 तास सोडून असा टोटल एक 3 तासाचा अभ्यास झाला पाहिजे दिवसात. सगळ्यात जास्त वेटेजवाला सब्जेक्ट आहे माझा. 100 पैकी 20 मार्क माझ्या विषयाचे आहेत आणि मग बाकीचे सगळे 7 विषयांचे मार्क 80.
मग तुम्ही विचार करा किती दिले पाहिजेत. म्हणजे बाकीच्या विषयाला 11 ऑन ॲन ॲव्हरेज, माझ्या विषयाला 20, म्हणजे डबल वेटेज आहे का नाही. मॅथ, रिझनिंग, सायन्स, करंट आणि मग बाकीचे येतात सगळे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अभ्यास करा. तुमच्या काही शंका असतील तर मला तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.